Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 13, Agricultural Marketing. In previous lecture, explain the Pradhan Mantri Fasal Bima Yojana and Kisan Credit Card याबद्दल सविस्तर माहिती बघितली. म्हणजेच ॲग्रिकल्चरल मार्केटिंग चॅप्टर आपण पूर्ण कंप्लीट केलं एक लेक्चर नंबर 5 पर्यंत. आज आपण लेक्चर नंबर 6 मध्ये बघत आहोत एक्झरसाइज. तर हा चॅप्टर बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं 5 मार्काचा वेटेज आहे. त्यामध्ये 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, 4 मार्काचा एक प्रश्न किंवा 2 ऑब्जेक्टिव्ह, 3 मार्काचा एक प्रश्न किंवा 1 ऑब्जेक्टिव्ह, 2-2 मार्काचे 2 प्रश्न असंही विचारू शकतात. तर बघूया आपण. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 18 मार्क. त्यामध्ये ABCD असे 4 सब क्वेश्चन. ए सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क. डॅश हॅज डिफाईन्ड मार्केटिंग ॲज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी थ्रू एक्सचेंज प्रोसेस. ही जी डेफिनेशन आहे मार्केटिंगची कोण एक्सप्लेन केलं? शेखरनं का फिलिप कॉटलरनं का AMA रमननं? तर कोण केलेलं आहे? फिलिप कॉटलर या शास्त्रज्ञांनी मार्केटिंगची डेफिनेशन दिलेली आहे. द मार्केट्स मेंट मेनली फॉर द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स नियर सी शोअर आर कॉल्ड डॅश मार्केट. तर समुद्राच्या बाजूला जे मार्केट असतं त्या मार्केटमध्ये जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं एक्सचेंज होतं त्या मार्केटला काय म्हणतात? सी बोर्ड का रिटेल का होलसेल का टर्मिनल? कोणतं? सी बोर्ड म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया. प्रधानमंत्री फसल भीमा योजना वॉज इंट्रोड्यूस इन द इयर. प्रधानमंत्री फसल भीमा योजना हे कधीपासनं सुरुवात झाली? 2016, 2006, 2018, 2008. तर कधी सुरू झाली? 2016 मध्ये सुरू झाली. नेक्स्ट द किसान क्रेडिट कार्ड स्कीम इंट्रोड्यूस इन द इयर 1975 और 1990, 1990 और 2000 और 1998. तर किसान क्रेडिट कार्ड स्कीम हे 1998 पासून सुरू झालेली आहे. देन विलेज मार्केट एक्झिस्ट मोस्टली फॉर डॅश कम्युनिटीज इन स्मॉल लॉट्स. तर विलेज मार्केटमध्ये जे कम्युनिटी आहे ते स्मॉल लॉटमध्ये कोणतं असणार आहे? दूध असतं. तर हे कसं असणार आहे? पेरिशेबल आहे का प्रोसेस्ड आहे का अनपेरिशेबल आहे का ऑल द अबाव आहे? तर दूध हे कसं आहे? पेरिशेबल आहे, म्हणजे लवकर नासणारं, म्हणजे खराब होणारं. तर हे विलेज मार्केटमध्ये एक्झिस्ट केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B मेक द पेअर 4 मार्क. इच क्वेश्चन 1 मार्क. तसं 4 द्यायला पाहिजे ए ग्रुपमध्ये, परंतु टेक्स्टबुकमध्ये 3च दिलेले आहेत. तर हे चूक झालेली आहे. तर टर्मिनल मार्केट आहे, इकडं लोकल मार्केट, रिजनल मार्केट. इकडं डिस्ट्रिक्ट प्लेस, ए क्लास टाउन, सी पोर्ट, बायर अँड सेलर फ्रॉम मोर दॅन 1 कंट्री म्हटलं आहे. सेम ऑर नियर बाय विलेज. तर टर्मिनल मार्केट जे आहे ते सी पोर्ट असतं, टर्मिनल मार्केट म्हणतात त्याला. लोकल मार्केट म्हणजे सेम ऑर नियर बाय विलेज. तर त्याच गावामध्ये किंवा बाजूच्या गावामध्ये मार्केट भरतं, तिथलेच विकणारे आणि घेणारे असतात. रिजनल मार्केट ए क्लास टाउनमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1C फाइंड द ऑड वन आउट 4 मार्क. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. विलेज मार्केट, प्रायमरी मार्केट, टर्मिनल मार्केट, रिजनल मार्केट. तर या विलेज मार्केट, प्रायमरी मार्केट, टर्मिनल मार्केट हे जे मार्केट आहेत हे प्लेसवर आहेत है ना. आणि रिजनल मार्केट हे वेगळं मार्केट. तर हे रिजनल लेवलवर असतं, तर ते वेगळं आहे. वर्ल्ड मार्केट, रिजनल मार्केट, नॅशनल मार्केट, रेग्युलेटेड मार्केट. तर रेग्युलेटेड मार्केट हा वेगळा आहे. वर्ल्ड मार्केट, रिजनल मार्केट, नॅशनल मार्केट. हे रेग्युलेटेड म्हणजे रूलनं चालणारं. नेक्स्ट असेंब्लिंग, इक्वलायझेशन, डिस्पर्शन, क्रॉप इन्शुरन्स. तर
हे मार्केटिंग प्रोसेस आहेत 3, असेंबलिंग, इक्वलायझेशन, डिस्पर्शन. क्रॉप इन्शुरन्स हे वेगळं भाग आहे, तर क्रॉप इन्शुरन्स वेगळं वर्ड. जनरल मार्केट, स्पेशलाइज मार्केट, अनरेग्युलेटेड मार्केट. आता जनरल मार्केट, स्पेशलाइज मार्केट हे कम्युनिटीवर आहे आणि रूलवर आहे अनरेग्युलेटेड मार्केट, तर ते अनरेग्युलेटेड मार्केट वेगळं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1D, राईट ट्रू ऑर फॉल्स, 4 मार्क is question 1 mark. In regulated market, business is done in accordance with rules and regulation framed by organization. तर जे रेग्युलेटेड मार्केट असतं त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन तयार केलं असतं, तर बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे. इन जनरल मार्केट ओनली 1 or 2 कमोडिटीज आर ट्रान्झॅक्टेड. तर आता जेव्हा जनरल म्हटल्यानंतर सगळेच कमोडिटी असतात, त्याच्यामध्ये 1, 2 नसतं, तर 1 किंवा 2 याला स्पेशलाइज मार्केट म्हणणार, म्हणजे फॉल्स आहे. किसान क्रेडिट कार्ड इज व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 1 year. किसान क्रेडिट कार्ड 3 ते 5 वर्ष व्हॅलिड असतं, फॉल्स. सी बोर्ड मार्केट्स आर इन्वॉल्ड इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स, सी बोर्ड हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करणार असतं, ट्रू. इन नॅशनल मार्केट बायर अँड सेलर आर ड्रॉन फ्रॉम मोर दॅन 1 country. नॅशनल मार्केटमध्ये बाहेर देशातून येणारे जे आहेत, तर ते बायर आणि सेलर हे इंटरनॅशनल मार्केटमधून बाहेर देशातून येतात, हे नॅशनल मार्केटमध्ये आपल्या देशात असतं, म्हणजे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन ब्रीफ. 2 मार्कासाठी विचारतात, शॉर्टमध्ये लिहायचं असतं. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केटमध्ये काय फरक आहे. राईट अ नोट्स ऑन स्पेशलाइज मार्केटबद्दल लिहायचं. व्हॉट इज द इन्शुरन्स क्लेम प्रोसेस फॉर प्रधानमंत्री फसल विमा योजनाबद्दल क्लेम जे करतो आपण, क्लेम प्रोसेस लिहायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग. हे चार्ट दिलेला आहे, हे चार्ट आपल्याला भरायचं आहे. इथं दिलेलं आहे असेंबलिंग, तर प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये काय असेंबलिंग, इथं काय येणार इक्वलायझेशन आणि डिस्पर्शन. इथं दिले असेंबलिंगचे 2 भाग, प्रायमरी असेंबलिंग, सेकंडरी असेंबलिंग. झालं चार्ट कंप्लीट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. ॲग्रिकल्चरल मार्केटिंगचे प्रॉब्लेम कोणते ते लिहायचे. एक्सप्लेन प्रोसेस ऑफ असेंबलिंग इन मार्केट, तर असेंबलिंग कशा पद्धतीनं प्रोसेस केली जाते ते लिहायचं. व्हॉट इज द इम्पोर्ट्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स, तर क्रॉप इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स, तर क्रॉप इन्शुरन्सचं महत्त्व काय ते लिहायचं. राईट शॉर्ट नोट्स ऑन किसान क्रेडिट कार्ड लोन स्कीम, याबद्दल लिहायचं आहे. नंतर डिस्क्राईब टर्मिनल मार्केटबद्दल लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. 4 मार्कासाठी विचारतात. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ होलसेल मार्केटचं काय कॅरेक्टर असतं. व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन, किसान क्रेडिट कार्ड लोनचं महत्त्व काय. व्हॉट आर द डिफरंट मार्केटिंग चॅनल्स फॉर फूड ग्रेन, फूड ग्रेनचं मार्केटिंग चॅनलबद्दल लिहायचं. राईट नोट्स ऑन रेग्युलेटेड मार्केट, राईट नोट्स ऑन प्रधानमंत्री फसल विमा योजनाबद्दल लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. What are the different steps to be followed in application of crop insurance, तर क्रॉप इन्शुरन्सच्या ज्या स्टेप्स आहेत 4-5 ते लिहायचे आहेत. डिस्क्राईब द टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑन द बेसिस ऑफ लोकेशननुसार क्लासिफिकेशन करायचं ॲग्रिकल्चर मार्केटिंगचं, विलेज मार्केट, टर्मिनल मार्केट वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, आता पेपरमध्ये 6 नसतं हां, क्वेश्चन नंबर 5, E आणि B असंच असतं, पण टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. राईट इन डिटेल प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगबद्दल. डिफाईन क्रॉप इन्शुरन्स अँड राईट इट्स इम्पॉर्टन्स. तर या पद्धतीनं या एक्झरसाईजमधले प्रश्न आहेत, तर हे प्रश्न आपण तयार करायला पाहिजे आणि बोर्ड एक्झाममध्ये अशाच पद्धतीनं प्रश्न विचारतात. तर चॅप्टर वाईज जे काही वेटेज दिलेलं आहे त्यानुसार त्यांना बाइंडिंग असतं, तेवढेच विचारणं गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं 13 चॅप्टर संपलेले आहेत. फक्त एकच चॅप्टर शिल्लक आहे, 14 नंबरचं प्रिझर्वेशन.
ते आपण घेणार आहोत. त्यानंतर मग आपण प्रत्येक चॅप्टरवर एक इम्पॉर्टंट लेक्चर घेणार आहोत. तर असे 14 लेक्चर आपण रिव्हिजन घेणार आहोत. 14 चॅप्टरवर 14 लेक्चर, तर शॉर्टमध्ये आणि महत्त्वाचं घेणार आहोत. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं निकिता पब्लिकेशन अंतर्गत मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध आहे आणि आपण त्यावर व्हिडिओसुद्धा बनविणार आहोत. तर त्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर काय त्याचे फीचर्स आहेत ते आपण सांगणार आहोत. तर थँक्स विद्यार्थी मित्रांनो. जय जवान जय किसान.